नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहात तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला M2 हा सब्जेक्ट आहे। M2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर हा तुमची कोणतीही ब्रँच असू द्या, तुम्हाला हा सब्जेक्ट आहे। तर या सब्जेक्टचे आपण YouTube वरती खूप सारे व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ लेक्चर बघितलेले नाहीत ते व्हिडिओ लेक्चर बघून घ्या। चला आपण नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया। प्रॉब्लेम नंबर 33, इंटिग्रेशन sin x अपॉन sin 2x into dx। ठीक आहे, तर हा इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे। तर फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायची रे बाळांनो, i इक्वल्स टू जशास तसा प्रॉब्लेम लिहायचा आहे। मग आपण काय करूया, i इक्वल्स टू जसास तसा प्रॉब्लेम लिहूया। i इक्वल्स टू इंटिग्रेशन sin x अपॉन sin 2x into dx। ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी आपल्याला sin 2x दिसत आहे, म्हणजे आपल्याला sin 2x चा फॉर्म्युला माहिती आहे। काय फॉर्म्युला आहे, sin 2x इक्वल्स टू 2 sin x into cos x। म्हणजे मी काय करू शकतो, या sin 2x च्या ऐवजी काय लिहू शकतो, 2 sin x into cos x लिहू शकतो। मग बघा, इंटिग्रेशन sin x अपॉन sin 2x ला काय लिहायचं रे बाळांनो, 2 sin x into cos x, 2 sin x into cos x into dx, राइट। मग हा 2 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, मग इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या। बाहेर घेत असताना एवढं लक्षात घ्यायचं की तो 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजे या ठिकाणी 1/2 घ्यावं लागेल आपल्याला, राइट। 1/2 sin x अपॉन sin x into cos x into dx, राइट। मग हे sin x गेट्स कॅन्सल, रिमेनिंग काय शिल्लक राहील रे इथं, 1/2 इंटिग्रेशन, इथं काही नाही म्हणजे कारण sin x कॅन्सल झालेला आहे, राइट। काही नाही म्हणजे काय शिल्लक राहील, 1 अपॉन cos x into dx, राइट। आता बेसिक फॉर्म्युला तुम्हाला 1 अपॉन cos x चा काय फॉर्म्युला आहे, sec x आहे। 1 अपॉन cos ला काय लिहिता येते आपल्याला, sec x लिहिता येते। मग मी या ठिकाणी काय लिहू, 1/2 इंटिग्रेशन 1 अपॉन cos x च्या ऐवजी sec x लिहिता येते। ठीक आहे, मग आता काय करायचं, इंटिग्रेशन ऑफ sec x into dx। आता इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे, राइट। इंटिग्रेशन ऑफ sec x into dx इक्वल्स टू log sec x plus tan x हा फॉर्म्युला आहे, म्हणजे या फॉर्म्युल्याचा आपण आता या ठिकाणी यूज करू शकतो, राइट। 1/2 जशास तसं लिहून घेतलं, इंटिग्रेशन sec x ला काय लिहिता येते आपल्याला, इंटिग्रेशन येईल का आता, कारण की इंटिग्रेशनचं साइन आणि हे dx चं साइन काय होऊन जाईल, रिमूव्ह होऊन जाईल, म्हणून sec x चं बघा, इंटिग्रेशन sec x into dx इक्वल्स टू log sec x प्लस tan x प्लस c, हे मिळालं आपल्याला आन्सर। ठीक आहे, तर मग जे काय आन्सर मिळाले त्याला i इक्वल्स टू लिहून घ्या आणि याला असा स्क्वेअर बॉक्स करा, राइट। अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। ठीक आहे, तर अतिशय इझी आणि सोपा हा प्रॉब्लेम आहे। बघा काय केलं आपण, फक्त इथं sin 2x चा एक फॉर्म्युला वापरलेला आहे। मग sin 2x चा फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय कळते रे, sin x कॅन्सल होते, शिल्लक काय राहिलं, cos x। ठीक आहे, 1 अपॉन cos x ला काय लिहिता येते, sec x। मग इंटिग्रेशन ऑफ sec x घेतलं होतं आपण, इंटिग्रेशन ऑफ sec x चा फॉर्म्युला काय आहे, log sec x प्लस tan x आहे। ठीक आहे, मग या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण आन्सर फाइंड आउट केलेला आहे। अशा पद्धतीनं YouTube वरती नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस मी तुमच्याकडनं करून घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या ह्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, M2 चा तुम्हाला पूर्ण कोर्स जर घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाइन क्लासेस ह्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा
आणि डाउनलोड केल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे, जसं नाव, तुमचं कॉलेज, ब्रँच, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, हे सर्व भरा. मग त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड कोर्स नावाचा फोल्डर दिसेल, त्या रेकॉर्डेड कोर्समध्ये जा आणि तुम्हाला M2 चा कोर्स आहे तिथं सुद्धा तुम्हाला काही डेमो लेक्चर फ्री ठेवलेले आहेत. आपण पहिले 10 लेक्चर फ्री आहेत. त्यानंतर तुम्हाला जर पूर्ण शिकवलेलं आवडत असेल, व्यवस्थित समजत असेल, तर तुम्ही कोर्स परचेस करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या दोन्ही ग्रुपला जॉईन करून घ्या, म्हणजे पॉलिटेक्निक रिलेटेड जे काही अपडेट इन्फॉर्मेशन आहे तर त्या ग्रुपमध्ये आम्ही पाठवत जातो. एकतर PDF च्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्या ग्रुपवरती येत जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.